नमस्ते, मी अनंत कौसाडे. आजच्या लेक्चर मध्ये बघा आपण वर्टिबल कॉलम बघणार आहोत. ओके, तर बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण वर्टिबल कॉलम विषयी इंट्रोडक्शन बघणार आहोत. याची जनरल अनाटॉमी आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत आणि नंतरच्या लेक्चर म्हणजे पुढचं ते लेक्चर आपलं त्यामध्ये आपण टोटल वर्टिबल कॉलम हे लेखी बघणार आहोत. परंतु आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन ऑफ वर्टिबल कॉलम बघणार आहोत. क्लिअर ना? क्लिअर सर. ओके, नंतरच्या लेक्चर मध्ये आपण टोटल लेखी वर्टिबल कॉलम विषयी लाईन टू लाईन माहिती बघणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. ओके, वर्टिबल कॉलम सर आपल्या ह्युमन बॉडी मधला मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन असतो. मोस्ट इम्पॉर्टंट बोनी स्ट्रक्चर असतं, नॉट ऑर्गन. क्लिअर ना? क्लिअर सर. हे कोणत्याही प्रकारचं ऑर्गन नाही सर, एका प्रकारचं बोनी स्ट्रक्चर. ओके, आपल्या ह्युमन बॉडी मध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट बोनी स्ट्रक्चर कोणता असतं? वर्टिबल कॉलम असतं. कारण की सर आपल्या टोटल बॉडीला इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी सर जी या वर्टिबल कॉलमचा उपयोग केला जातो. क्लिअर ना? क्लिअर सर. आणि सर जे आपल्यामध्ये हा वर्टिबल कॉलम प्रेझेंट असतो म्हणून सर आपला वर्टिब्री असं म्हणतात सर जी. क्लिअर ना? आपण कोण सर? आपण मॅमल्स. ओके, अरे हा आहे ना, हा सर वर्टिबल म्हणजे आपल्या वर्टिबल कॉलम प्रेझेंट आहे म्हणून सर आपला वर्टिब्रा असं म्हणतात. ओके सर, आपली जी कम्युनिटी आपला फायलम आहे तो कोणता फायलम आहे? अॅनिमल किंगडम आहे. ओके, अॅनिमल किंगडम मध्ये आपण कॉर्डेट आहोत. क्लिअर ना? क्लिअर सर. आणि कॉर्डेट मध्ये वर्टिबल कॉलम आपल्यामध्ये प्रेझेंट आहे सर, म्हणून सर आपण वर्टिब्री आहोत. आणि वर्टिब्री मध्ये आपण मॅमल्स आहोत. क्लिअर ना? क्लिअर सर. कारण की सर आपल्यामध्ये मेमोरी ग्लैंड प्रेजेंट असते. यस और नो? अरे बात समझ में आ रही है आपकी? ओके सर जी. ओके, तो वर्टिबल कॉलम यहाँ पे हम पढ़ेंगे. वर्टिबल कॉलम क्या है? वर्टिबल कॉलम द मोस्ट इम्पॉर्टेंट बोनी स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन स्केलेटन, सपोर्ट टू ऑल बॉडी एंड इक्विलिब्रियम टू बॉडी. क्लियर ना? क्लियर सर. सपोर्ट टू ज्वाइंट. अरे सर और नो? यस सर. क्या लिखा हमने सबसे पहले? क्या हमने यहाँ पे लाइन बोली? हमने बोली लाइन की तो वो it is one of the most important bone structure of human skeleton. Clear ना? Clear sir. It maintain the body structure. काय करत होती? बॉडी स्ट्रक्चर मेंटेन करण्याचं काम करतो. की आपलं जे बॉडी स्ट्रक्चर ते मेंटेन करण्याचं काम कोण करतं सर जी? वर्टिबल कॉलम करतो. यस और नो? यस सर. बॉडी पोस्टेरियर अँड इक्विलिब्रियम ऑफ द होल स्केलेटल सिस्टम ऑफ द बॉडी. अरे यस और नो? यस सर. काय करतो सर जी? आपल्या बॉडी इक्विलिब्रियम ठेवण्याचं काम सर आपलं वर्टिबल कॉलम करतं. आणि वर्टिबल कॉलम मध्ये 33 वर्टिब्रा प्रेझेंट असतात. क्लिअर ना? क्लिअर सर. आपला जो वर्टिबल कॉलम असतो का, या वर्टिबल कॉलम मध्ये 33 वर्टिब्रा प्रेझेंट असतात. अरे हा या ना? हा सर. आणि सर्वात पहिली ती वर्टिब्रा आहे त्याला आपण नाव देतो ऍटलास वर्टिब्रा. सर कोणती वर्टिब्रा? ऍटलास वर्टिब्रा इज अ फर्स्ट वर्टिब्रा ऑफ वर्टिबल कॉलम. 33 वर्टिब्रा सर आपल्या वर्टिबल कॉलम मध्ये प्रेझेंट असतात. आणि सर्वात पहिली वर्टिब्रा कोणती सर? ऍटलास वर्टिब्रा. सर्वात पहिली वर्टिब्रा असते. आणि लास्ट वर्टिब्रा इज कॉल्ड ॲज कॉकीज. रिपीट मी, लास्ट वर्टिब्रा इज कॉल्ड ॲज कॉकीज. ओके, लास्ट वर्टिब्रा कॉकीज असते आणि फर्स्ट वर्टिब्रा इज कॉल्ड ॲटलास and last vertebra is called as coccyx. आणि वर्टिबल कॉलम मध्ये 33 वर्टिब्रा आर प्रेजेंट. अरे यस और नो? यस सर. फिर क्या है आप इसमें? एटलास. एटलास काम काय सर? एटलास फर्स्ट वर्टिब्रा ऑफ वर्टिबल कॉलम. क्लिअर ना? क्लिअर सर. एटलास सर सगळ्यात महत्वाचं काम असतं म्हणजे आपल्या स्कलला मुवमेंट करणं. क्लिअर ना? इज एटलास. ओके, ऍटलास सहित आपलं प्रेझेंट असलं फर्स्ट वर्टिब्रा. यात सर्वात मेन फंक्शन कोणतं असतं? आपल्या स्कलची मुवमेंट होणे. क्लियर ना? समझ में आ रही है बात आपकी? ओके सर जी. और फिर यहाँ पे क्या लिखेंगे हम भी पढ़ेंगे. वर्टिबल कॉलम डिवाइडेड इनटू 5 कंपार्टमेंट. काय सर? आपण वर्टिबल कॉलम डिवाइडेड इनटू 5 कंपार्टमेंट. सर्वाइकल, थोरॅक्सिस, लुंबार, सॅक्रम, कॉकीज. रिपीट मी, वर्टिबल कॉलम सर 5 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके, सर्वाइकल, थोरॅक्सिस, लुंबार, सॅक्रम आणि कॉकीज. क्लिअर ना? क्लिअर सर. बात समझ में आ रहा कितनी? ओके सर. ओके,
The two vertebrae are connected each other. Upper vertebra have a hole and lower have dens which articulate with upper vertebra to form vertebral column. सर जी क्या लिखा हमने यहाँ पे 33 वर्टिब्रा यहाँ पे होते हैं हमारे वर्टिबल कॉलम में आणि प्रत्येक वर्टिब्रा सर एकमेकाला अटॅच असतो. क्लिअर ना? क्लिअर सर. आणि 33 वर्टिब्रा पासून आपला वर्टिबल कॉलम तयार होतो. आणि जे दोन वर्टिब्रा असतात, ज्या दोन वर्टिब्रा मधला जो काही स्पेस असतो, जे काही मधली काय जागा असते, आपण त्याला असं काय म्हणतो? इंटरवर्टिब्रल डिस्क असं म्हणतो. सर काय म्हणतो? इंटरवर्टिब्रल डिस्क. क्लियर ना? अरे सॉरी नो यस. यहाँ पे क्या लिखा हमने? बिटवीन टू वर्टिब्रा द इंटरवर्टिब्रल डिस्क आर प्रेझेंट. सर दोन वर्टिब्रा मधला जो काही स्पेस असतो, बिटवीन दोन वर्टिब्राच्या बिटवीन म्हणजे मध्यभागी एक डिस्क प्रेझेंट असते. सर आपण त्याला इंटरवर्टिब्रल डिस्क असं म्हणतो. अरे सॉर नो यस सर. त्याचं काम काय असतं? मेंटेन द स्टॅबिलिटी. काय सर? मेंटेन द स्टॅबिलिटी ऑफ टू वर्टिब्रा. ओके. स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचं काम कोण करतं? आपली स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचं काम सर आपली इंटरवर्टिब्रल डिस्क करते. सर कुठे करते? आपल्या वर्टिबल कॉलम मध्ये करते. इंटरवर्टिब्रल डिस्क सर ही आपल्या दोन वर्टिब्री मध्ये सर प्रेझेंट असते. याचं कारण काय? स्टॅबिलिटी मेंटेन करणं दोन वर्टिब्राची. क्लियर ना? बात समझ में आ रही आपकी? ओके सर. फिर आता लास्ट पॉइंट क्लिनिकल अनाटॉमी. म्हणजे त्याला कोणकोणते आजार वगैरे होऊ शकतात किंवा काय काय होऊ शकतं ओके क्लिनिकल अनाटॉमी मध्ये. तर आता उत्तर डिसलोकेशन आणि फ्रॅक्चर. सर ओके याची जागा बदलू शकते अपघातानंतर. सर किंवा फ्रॅक्चर सर आपलं वर्टिबल कॉलम होऊ शकतं. अरे बात समझ में आ गई? ओके. स्थापित मार्ग बिल्डिंग आज लेक्चर में. जय हिंद जय भारत.